धर्मवीर श्री छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा याचा काही खरंच संबंध आहे का हे जाणून घेणारा रीलचा आज पार्ट 2 बघूयात। आपण थोडे मागे जाऊयात। 1290 मध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या अभंगात असे म्हटले आहे की सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी आणि त्या अगोदर 12व्या शतकात महानुभव पंथांच्या लीळा चरित्रात गुढिया तोरणे उभिलिया असा उल्लेख आढळून येतो। तसेच संत तुकाराम, संत चोखोबा, महाराष्ट्रातील अशा अनेक संतांच्या काव्यांमध्ये गुढीचा थेट उल्लेख आढळून येतो। थोडक्यात काय तर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढीपाडवा सुरू झाला असं म्हणणाऱ्या अनेकांच्या गालात जोरात मारलेली चपराक म्हणजेच या संत मंडळींचे अभंग। तसेच दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वर्णनामध्ये शिवचरित्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी गुढी उभारल्याचा उल्लेख आहे। आता औरंगजेबाने संभाजी राजांच्या हत्येसाठी गुढीपाडव्याच्याच अगोदरचा दिवस का बरं निवडला असेल हे पाहण्यासाठी उद्याची रील मिस करू नका आणि अशाच इंटरेस्टिंग पार्टसाठी माझ्या चॅनलला फॉलो नक्की करा।